माय माऊली नमस्कार. श्री नर्मदा पुराण रेवाखंड कथासार अभिवाचन करत आहे. श्री नर्मदाय नमः. अध्याय 7. पूर्वकल्प उत्पत्ती वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, पुन्हा एकदा घोर विनाश झाल्यावर सर्व लोक जलव्याप्त झाले. एक समुद्र अंधकारमय झाला. त्या अंधकारमय महासमुद्रात एका काजव्याप्रमाणे ब्रह्मा एकटे दिव्य 1000 वर्ष फिरत राहिले. त्यावेळेस त्यांनी त्या समुद्रात 1000 योजन पसरलेल्या अपरिमित व सर्वश्रेष्ठ 12 सूर्यासमान तेजस्वी एक कासव शरीर पाहिले. त्याला हजारो चरण नेत्र होते. त्या परमात्म्याला क्षीरसमुद्रात झोपलेले पाहिले. ब्रह्माजीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले व हळूहळू त्याला जागे करू लागले. त्यावेळेस ब्रह्माजीने वेदांत गत असलेली स्तुती व मांगलिक वचने म्हटली आणि म्हणाले, हे वाचस्पती, वाणीचे अध्यक्ष महापुरुष, आपण जागे व्हा. माझा नमस्कार स्वीकार करा. हे परमेश्वरा, तुझ्या उदरात संपूर्ण जग स्थित आहे. परम तेजस्वीनं ज्याला तुम्ही आधी बंद केले होते त्याला मुक्त करा. ब्रह्माची रात्र संपली असून दिवस येत आहे. संपूर्ण विश्वाच्या स्वरूपाचा विचार करून जगाची सृष्टी पूर्ववत करा. तेव्हा ब्रह्माजीचे वचन ऐकून कच्छप रूपात स्थिर असलेले शंकर उठून जागे राहिले. प्रलयाच्या वेळी घास बनलेले लोकपालासहित तिन्ही लोकांना बाहेर काढू लागले. देवता, दानव, गंधर्व, यक्ष, सर्प, राक्षसांचे चंद्र, सूर्य, सर्व ग्रह त्यांच्या शरीरातून बाहेर निघाले. त्यानंतर भगवान शंकराने जगाचे यथायोग्य विभाग केले. विशाल पाषाण, जलयुक्त नद्या, तलाव, समुद्र, औषधी वृक्ष, लहान जलाशयाने परिपूर्ण पृथ्वीवर श्रेष्ठ हिमालय पर्वत, श्वेत पर्वत, समुद्रनंत शिखर असलेली महाशैल यांच्याबरोबर अन्य पर्वतांना पाहिले. जंबूद्वीप, कुशद्वीप, कौंच, शाल्मली, पुष्कर, प्लक्ष आणि शाकद्वीप, तसेच लवण, इक्षु, सर्पी, धृत, ददी, क्षीर, सुरा इत्यादी पूर्ण समुद्र, तसेच महापर्वत सर्व लोक समोर पाहिले. 4 योनींनी युक्त अशा चराचर जगाला युगाच्या रूपाने बाहेरच असलेले परमेश्वराने पाहिले. पसरलेले शैलशिखर, जलयुक्त नद्या, तलाव, असंख्य तरंगाचे पाण्यातील विविध प्रकारचे भोवरे आणि औषधी लतांनी विकसित विभिन्न कमळे, शिलांनी व्याप्त अनेक विचित्र जातीचे हंस, सारस पक्षी, मासे, कासव इत्यादी जलजीव, पूर्व दिव्य मायावी सुंदर श्यामल मेघ, तेजस्वी सौर्ण कांतीयुक्त अनुपम जलाशय असलेली पूर्ण नदी शंकराने पाहिली. नदीच्या मध्यावर मेघासमान श्यामल विशाल कटिभाग, अनुपम वस्त्र, दिव्य अलंकाराने अलंकृत, पायात नुपूर यांनी मनाला आकर्षित करणारी हार, केऊर बाजूबंदाने सुशोभित योग माया रचित, आश्चर्यजनक दिव्य आभूषणांनी आभूषित, अयुक्त शुद्ध अंगाच्या परम सौभाग्यशालिनी, स्वतः स्त्री रूप धारण केलेल्या, सर्वांना आनंद देणाऱ्या देवी नर्मदेला शंकराने पाहिले. अर्ध उन्नत बाहूंची, उन्नत कमलपत्रासारखी विस्तीर्ण नेत्राची, पाण्यावर उभी असलेली ती सुंदरी देवादिदेव शंकराची स्तुती करत होती. त्या कल्याणीला पाहून तिच्या निर्मळ पाण्यात स्नान करून तिची मी स्तुती करू लागलो. वेदशास्त्र पुराण समंत मंत्रांनी प्रसन्न होऊन मोठ्या प्रेमाने मी तिची पूजा केली. राजन, पहिल्या उत्पन्न झालेल्या चराचराला मी पाहिले. देवता, असुर, गंधर्व, नाग आदी सर्वांना मी पाहिले. या महाभाग नर्मदेला सुद्धा पाहिले. ती कधी क्षीण होत नाही. राज्यश्रेष्ठ महादेवाच्या कृपेने त्यांच्या अंगातून शरीरातून उत्पन्न झालेली नर्मदा मी वारंवार पाहिली. ते मी तुला सांगितले, जे श्रेष्ठ ब्राह्मण कुर्म कल्पात ही प्रादुर्भावाची प्रकट होण्याची कथा वाचतील आणि जे विद्वान ती ऐकतील ते सर्व पापातून मुक्त होतील. अध्याय 7 समाप्त झाला. नमामि देवी नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.